संपूर्ण भारतात युद्ध चालू असताना नॉर्थ ईस्ट त्यातल्या त्यात निवांत होता. मग मला असा प्रश्न पडला की इथले टेम्पल आर्किटेक्चर इतके छोटे का? कारण की ज्यावेळेस एखादा मोठा भाग जास्त शांत असतो तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे स्कल्पचर किंवा स्ट्रक्चर आहे ते जास्त अधिक उभारीस येतं. मग असं का? तर मला याचं मिळालेलं उत्तर म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये ट्राईब्सचा जास्त प्रभाव आहे आणि ट्राईब्स ह्या नेचर वर्शिप जास्त असतात. मग परवा दिवशी मला माझ्या मित्राने प्रश्न विचारला की कुठल्या तरी आसामच्या आजूबाजूला वर खाली एक टेम्पल होतं. आता मला त्या टेम्पलचं नाव पण माहीत नव्हतं आणि त्यांनी विचारलं की मग हे कुठल्या डायनेस्टीमध्ये बांधलं गेलं आहे. तर मी त्याला म्हणलं की त्यातल्या त्यात नॉर्थ ईस्टमध्ये हिंदू डायनेस्टी ती म्हणजे अहोम, आणि मग अहोमचं राज्य पण त्यांनी कार्यकाळ मोठा होता. मग उत्तर अहोम असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नॉर्थ ईस्टमधलं ज्यावेळेस UPSCला टेम्पल आर्किटेक्चर विचारतात तर अंदाज तुम्ही अहोम लावू शकतात. त्याशिवाय मला एक भारी गोष्ट सापडली की त्रिपुरी नावाची एक डायनेस्टी होती आणि त्याच्यातलं जे भुवनेश्वरी टेम्पल आहे हे रिव्हर फ्रंटला आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या वर्कमध्ये याचं मेन्शन केलं आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे, जस्ट लक्षात राहू द्या त्रिपुरी डायनेस्टी.